हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही चाललोय महादेवांना. आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभमय शुभेच्छा. तर चला आम्ही चाललोय महादेवांना. आणि हे बघा शमीचं फूल पहिल्यांदाच आलंय, महाशिवरात्रीच्या दिवशी आलेलं आहे. त्या झाडाला पहिल्यांदाच फुल आलेलं आहे आणि ह्या दिवशी आलेलं आहे. खूप आनंद झाला. तर चला आम्ही चाललोय मंदिरात. चला तुम्ही पण चला. पाटील दीदी तर आम्ही आलो होतो मंदिरात ना, आणि इथे चालू होती आमची तयारी याची फराळाची करायची. आज आम्ही तिखट खात नाही, सकाळी गोडच करतो सकाळी सगळं, पण फराळाचं संध्याकाळी मग तिखट खातो. तरी ते शंभू मध्ये मध्ये करत होता. आम्ही गोड शेंगदाणे बनवतोय, ते गुळामध्येच बनवतोय. दादांना शुगर आहे ना, त्यामुळे साखर नाही चालत, गुळच वापरावा लागतो. आणि बाकीचं झालेलं आहे सगळं काही. तर आम्ही चाललो होतो गावात. आम्हाला थोडं काम होतं, कॉलेजना साडी शिवायला टाकायची होती, ब्लाऊज. आणि तिथेच आम्ही गेलो होतो.
त्याच्यानंतर अजून राजपालमध्ये जायचं होतं, तिथे शंभूला कपाट घ्यायचं होतं आणि काही ड्रेस शॉपिंग करायची थोडीशी. तर आम्ही तिकडेही गेलो. हॅलो, गुड इव्हिनिंग. चला आता परत उपवासाचं करायचं. आज थालीपीठ बनवायचे. हे बघा, शंभू फिरायला गेला होता, चॉकलेट घेऊन आलेला आहे. आणि बघा काजल दिदी, मी मस्त बसलोय. आई अध्याय वाजताय. आणि तर आम्ही काय आज गेलो नाही कुठं, फक्त सकाळी तेवढं मंदिरात गेलो तेवढंच, बाकी कुठे गेलो नाही. परत काल दिना खूप कंटाळा आला होता, त्यातच गेलो नाही. तर आम्हाला नागेश्वरी जायचं होतं, अजून गोंदेश्वरी जायचं. गोंदेश्वरीचं नाही जायचं होतं, आधी ठरलं होतं, पण ते यांच्यामुळे कॅन्सल झालेलं आहे. माझ्यामुळे काही कॅन्सल झालं. हा, यांच्यामुळे कॅन्सल झालेलं आहे. बघा, तर आम्ही तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे, ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगितली जाईल. तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, त्याच्यामध्ये. हॅलो, महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आमच्या घरात पहिल्यापासून शंकराची जास्त उपासना केली जाते. आमचे सासरे दरवर्षी श्रावण महिना पूर्ण उपास धरायचे. रोज पहाटे उठून 4 वाजता, सकाळी 6 वाजता अभिषेक करून यायचे आमचे सासरे. आमच्या सासूबाईंनी संकष्टी सोमवार 24 वर्ष केले होते. त्याच्यामुळे आमच्या घरी जास्त नागेश्वरची जास्त कृपा आहे. आम्ही सगळ्या गोष्टीला नागेश्वरीलाच जातो. काही गरज आहे का पण मला घ्यायची? पण तुम्ही येता ना मागून. नागेश्वराचीच कृपा आहे आमच्या घरावर. त्याच्यामुळे आमचं सगळं व्यवस्थित आहे, कोणत्या गोष्टीची अडचणी नाही. आमच्या घरात पहिल्यापासून महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्या आई तिखट अजिबात खात नव्हत्या, संध्याकाळी सुद्धा खात नव्हत्या. इतकं कडक उपोषण करायचे. तसे आमचे बाबा नाही, आमचे बाबा सगळं खाऊन येते. चालू आहे. आता आमच्या बाबांचं वय 94 आहे, पण अजून पण शंकराचा उपास धरतात. दर सोमवारी उपास असतो. फक्त फळं खातील, खिचडी नाही चालत, बाकी दुसरं काहीच चालत नाही. फक्त फळ, केळी, सफरचंद, दूध एवढंच. संध्याकाळी 7:30 वाजता बसतो, उपास सोडते. बाकी काय शिवरात्रीचे सगळ्यांना आवडते थालीपीठ. आता थालीपीठ करायचे. सकाळी केली खजूर, परत कऊट, गोड शेंगदाणे, सकाळी केळी, सफरचंद एवढं फराळाचं होतं. आता फक्त चटणी आणि थालीपीठ करायचं. या तुम्ही पण खायला थालीपीठ. कसे थालीपीठ करते तर तुम्ही खा ना, तुम्ही पण या आम्हाला आमच्या बरोबर खायला. आता रात्रीचं फराळाचं बनवायचं होतं. आज थालीपीठ आणि दह्याची चटणी होती. तर तुम्हीही बघा रेसिपी आणि नक्की ट्राय करा दह्याची चटणी.
त्याच्यामध्ये चटणी टाका बरं. बोला नाही. तर आज काजल दीदींना वर्क फ्रॉम होम होतं, तर त्यांचं काम पण चालू होतं आणि शंभू त्यांना त्रास पण देत होता खूप. आणि चला आता व्हिडिओचा एंड पण मी इथेच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील.